समितीचा विजय असो, कर्मचारी कृती समितीचा विजय असो, कर्मचारी कृती समितीचा विजय असो, लोकांवरती झालीच पाहिजे, लोकांवरती झालीच पाहिजे. तर हा पूर्वी मंडळाला लागूच होता, पण MCSR लागू करताना या अधिनियमाच्या अंतर्गत बोर्डामध्ये बढती बदली निकष स्थापन करण्यात आलेले होते. त्या बढती बदली निकषा अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बदल्या ज्या ठराविक कालावधीनुसार होत होत्या त्या आता MCSR कायदा लागू केल्यामुळं कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊन कर्मचाऱ्यांचा त्यात ताण वाढणार आहे. जेणेकरून की पहिले या बदल्या मंडळात जेव्हा बढती बदली निकष लागू होते तेव्हा मंडळाची कोणतीही गैरसोय होत नव्हती. पण आता आलेले IAS अधिकारी यांचं असं म्हणणं आहे की मंडळातील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी हा MCSR कायदा लागू करण्यात आलेला आहे. परंतु यापूर्वी अशी कोणतीच गैरसोय मंडळात झालेली नव्हती की जे की बढती बदली निकष असताना होती. आणि बढती बदली निकष रद्द करून MCSR लागू करताना शासनामध्ये जे बदल्या करताना आर्थिक व्यवहार होतात ते आर्थिक व्यवहार आता मंडळातही होऊ शकतात. यापूर्वी कोणतीही बढती बदली निकष एखाद्या कर्मचाऱ्याचा कार्यकाळ 2 वर्षाचा पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना विनंती अर्ज केल्यानंतर त्याची बदली सहजासहजी होत होती. कोणत्याही आर्थिक व्यवहार करण्याची गरज पडत नव्हती. पण यातून असे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळं MCSR कायद्या अंतर्गत ज्या बढती बदली निकष रद्द केले तेच बढती बदली निकष कायम ठेवावे ही आमची विनंती आहे प्रशासनाला. काय या संदर्भामध्ये काय तुम्ही राज्य सरकारकडे मागणी केली आहे, पत्र शिक्षण मंत्र्याकडे मागणी केली आहे आणि केली असेल तर काय रिस्पॉन्स आहे तुमचा? आता या संदर्भात शिक्षण मंत्री मान्य दादा भुसे यांनाही भेटला आहे, यांनाही पत्रव्यवहार दिलेला आहे. त्यावर अद्यापपर्यंत उत्तर प्राप्त झालेलं नाहीये. तसंच हा कायदा रद्द करण्यासाठी आमचा आंदोलनाचा 6वा दिवस आहे, परंतु अद्यापपर्यंत प्रशासनाने याची कोणतीच दखल घेतलेली नाहीये. आणि बाकी राज्यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांचे संप चालू होते, पण त्या संपामध्ये चर्चा करताना मंत्रालयाच्या मुख्य सचिवांनी चर्चा केली, परंतु राज्य मंडळाचे अध्यक्ष कुलकर्णी साहेब अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांशी आणि कृती समितीसोबत चर्चा करण्यास अद्यापही तयार नाहीयेत. जेणेकरून याचा परिणाम 10वी आणि 12वीच्या निकालावर होऊ शकतो आणि विद्यार्थ्याचं नुकसान होईल. आणि यासाठी संपूर्ण जबाबदारी ही राज्य मंडळाची असेल. हो, उद्यापासून आमचं जे आहे तर पूर्णपणे काम बंद आंदोलन असणार आहे. कोणताही कर्मचारी उद्यापासून काम करणार नाहीये. अशी आली की याआधी आम्ही फेब्रुवारी महिन्यात जे आंदोलन करणार आहोत याचा इशारा दिला होता आणि त्यावेळेस आंदोलन करून त्यांना पत्रान्वये कळवलं, आंदोलन पण कळवलं. पण विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने आम्ही परीक्षेपूर्वी आंदोलन थोड्या कालावधीकरता स्थगित केलं आणि त्यानंतर परीक्षा संपली त्यानंतर आम्ही हे पुन्हा सुरू केलं. याचा उद्देश एवढाच आहे की जे MCSR जो कायदा लागू केला तो कायदा लागू आहेच आम्हाला, पण कायदा लागू करताना फक्त एकच अट जी एक नियम आहे तो आम्ही मंडळाने मंजूर करून घेतलाय. कार्यकारी परिषदेमध्ये मंडळाने बढती बदली संदर्भात वेगळा नियम लागू करून घेतलाय आणि त्या पद्धतीने आतापर्यंत बढती बदली होत होत्या आणि ते सगळ्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सोयीच्या होत्या. कारण त्यात कसं होतं, प्रमोशनसाठी 2 वर्षासाठी जात होते, 2 वर्षांनी विनंती अर्जाने परत ते स्वगृही येत होते आणि जर 1 वर्षासाठी जात होते तर 1 वर्षाने त्यांची आपोआप बदली होत होती. परंतु आता याच्यामध्ये 3 वर्षांनी बदली होणार आणि पुन्हा 3 वर्षांनी बदली ते स्वगृही देणार की दुसरीकडे देणार याबद्दल काही निश्चित त्यांनी सांगितलेलं नाही आणि काढून घेतले. त्यामुळे याच्यात महिलांचा जास्त प्रॉब्लेम होणार की जेणेकरून महिलांना ते काही सर्व घरभार घेऊन आणि जाऊ नाही शकत. 3 वर्षासाठी कुठे बदलीने गेले त्यावेळेस त्यांना एकट्याला सफर होणार तिकडं आणि इकडे फॅमिली सफर होणार. हो, सरकार म्हणजे आमचं जे मेन ऑफिस आहे त्यांनी आमच्याशी या संदर्भात चर्चा केली पाहिजे आणि याच्यातून जो योग्य तोडगा काढता येईल तो काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण ते चर्चेला पण समक्ष हजर राहत नाही. जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात तुमचं म्हणणं? जाणीवपूर्वकच दुर्लक्ष होतंय असं अर्थ होतोय, कारण उद्यापासून बेमुदत संप सुरू होतोय तरी त्यांनी दखल घेतली नाही तर याचा अर्थ तसाच घ्यावा लागेल. नाव काय तुमचं? मनीषा आयरे.